न्यूझीलंडचा एक प्लेयर होता, ब्रेडन मॅक्युलम त्याचं नाव. त्याची खासियत अशी होती की बॉल बाउंड्री लाईनला जाण्यापूर्वी पूर्ण जीव झोकून देऊन तो प्रयत्न करायचा आणि तो बॉल अडवायचा. अगदी तसंच आपली पण एक्झाम अजून बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचली नाही, म्हणून पूर्ण जीव झोकून तुम्ही अभ्यास करा आणि उरलेल्या दिवसाचा पुरेपूर फायदा कसा घेता येईल याचं मॅनेजमेंट करा. म्हणूनच तुम्हाला थोडंसं पुश करण्यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा थर्ड पार्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये आपण स्केलिंग बद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स रिसर्चचे आणि थोडंसं मॅथ्स लर्न करायचा प्रयत्न करू, ज्यावर की 2-3 वेळा प्रश्न आलेले आहेत. आपली एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि या आणीबाणीच्या काळात तुमचा हौसला बुलंद राहावा यासाठी मी इथं सेटचं सर्टिफिकेट टाकतो. तिथं स्वतःचं नाव आणि मस्त स्माइलवाला फोटो इमॅजिन करा आणि हे तुमचं भविष्य असेल जे की त्या 5 दिवसात तुम्ही सार्थ ठरवू शकता याची पूर्ण कल्पना स्वतःला असू द्या. आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. पहिले माझी फॅमिली 4च माणसांची होती, नंतर शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर ती 400 माणसांची झाली आणि आता तुमच्या एंट्रीमुळे ती संख्या 2-2.5 हजारावर गेली. याचा मला आनंद आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. कमी वेळेत क्वालिटी कंटेंट द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. तुम्ही डेडिकेट केलेल्या वेळेचा मी पूर्ण रिस्पेक्ट करतो. स्क्रीनच्या पलीकडे जे कोणी आहे त्याच्या रिझल्टमुळे मला फरक पडतो हे तुम्ही लक्षात असू द्या आणि भविष्यात नक्कीच आपल्या टाइमलाईन्स कुठेतरी क्रॉस होतील आणि आपली भेट होईल अशी अपेक्षा करतो. चला मग आता इमोशनल गप्पा खूप झाल्या, आता स्केलिंग कडे थोडंसं वळूयात. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे स्केलिंगचे 4 पार्ट्स प्रामुख्याने पडतात आणि हे 4ही पार्ट्स व्यवस्थित आपण समजून घेऊ आणि आपले 2 मार्क एक्झाम मध्ये सिक्युअर करू. तर पहिली स्केल आहे नॉमिनल स्केल. नॉमिनल या शब्दावरूनच कळतं की नॉमिनल स्केल मध्ये काय होतं, तर नेमिंग दिली जाते, म्हणजेच लेबल दिले जातं आणि ह्या लेबलमुळेच आपल्याला क्लासिफिकेशन बाय नेम्स म्हणजे नावानुसारच ऑब्जेक्ट मध्ये फरक करता येतो. जसे की पहा आता वर्गातले काही मुलं, तर वर्गातल्या मुलांचे नाव हेच त्यांचं लेबल आहे, त्याच्यावरूनच त्यांची आयडेंटिटी आहे, त्यावरूनच आपण डिस्टिंग्विश करू शकतो की हा मुलगा आहे, हा दुसरा मुलगा आहे असं. इथे लक्षात घ्या, नॉमिनल स्केल मध्ये फक्त नेमिंगचं काम केलं जातं. नेम दिलं जातं किंवा काहीतरी सिम्बॉल दिला जातो जेणेकरून की तिथं ओळखता येईल, आपल्याला फरक करता येईल, आयडेंटिफाय करू शकतो ती गोष्ट आपण. इथं एक गोष्ट आपण करू शकतो की आपण त्या ऑब्जेक्टला ट्रॅक सुद्धा करू शकतो. की आता बघा आपण पार्सल पाठवतो, त्या पार्सलवर काहीतरी एक नंबर असतो, तो नंबर म्हणजेच नॉमिनल स्केल आहे. त्या नॉमिनल स्केलमुळे ते पार्सल पोहोचल्यानंतर तिथे रिसिव्ह करताना आपण तो नंबर सांगितला तर तो नंबर आपण आयडेंटिफाय करून ते योग्य पार्सल आपल्याला मिळतं. नॉमिनल स्केलचा यूज करून त्या पार्सलच्या ढिगाऱ्यामधून आपलं पर्टिक्युलर पार्सल आपण मिळवू शकलो, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढची स्केल आहे ऑर्डिनल स्केल. ऑर्डिनल स्केल मध्ये लेबल तर आहेतच पण ऑर्डर पण आहे. म्हणजे काय होतं, तर अकॅडमिक रँकिंग थोडक्यात तरी इथं आपण देऊ शकतो. यात नेमकं काय होतं सर, तर याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे आपला हजरीपट. हजरीपटावर आपण काय करतो की नंबर देतो, 1 नंबर याचा, 2 नंबर याचा, अशा प्रकारे नंबर चालतात. म्हणजे लेबल तर दिले जातं आणि तो नंबर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण अरेंज करतो, म्हणजेच त्याला एक ऑर्डर दिली जाते आणि हे ऑर्डर इथं महत्वाची आहे. मग पहा ऑर्डिनल स्केल मध्ये नक्की काय होतं, तर नॉमिनल स्केलचा वापर केला जातो, म्हणजेच लेबल तर दिलं जातं पण ऍडिशन मध्ये आपण इथं ऑर्डर सुद्धा देतो, पहिली रँकिंग, दुसरी रँकिंग, अशा प्रकारे असेंडिंग असो या डिसेंडिंग असो कशी पण. ऑर्डिनल स्केल मध्ये आपण गोष्टी ह्या रँक करू शकतो, हा इथं मेन बेनिफिट आहे आणि ह्या रँकिंग मुळेच याची ओळख वेगळी निर्माण होते बाकीच्या स्केल पेक्षा. तर पुढची स्केल आहे बघा इंटरवल स्केल. इंटरवल स्केल मध्ये काय होतं, नावाप्रमाणेच इथं इक्वल इंटरवल केले जातात, जसं की मी इथं मेन्शन केले इक्वल इंटरवल्स. आणि जसं की इथे एक एक्झाम्पल आहे की टेम्परेचरची जी काही स्केल आहे, फेरनहाइट स्केल असो, सेल्सिअस स्केल असो, त्यामध्ये हे इक्वल पार्ट आहेत. अजून एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर वॉच मध्ये काय केलं जातं की 60 भाग केले जातात आणि ते 60 भाग इक्वल असतात, इक्वल इंटरवल असतो सगळ्यांचा. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे इंटरवल स्केल मध्ये. इंटरवल स्केलचा एक मेन ड्रॉबॅक इथं असा आहे की आपण त्याच्यात कंपॅरिझन करू शकत नाही, 2 गोष्टींमधलं कंपॅरिझन इथं होत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग आता शेवटची स्केल आहे रेशो स्केल. रेशो स्केल मध्ये काय होतं, तर ऍब्सोल्यूट 0 इज इन्क्लुडेड. ऍब्सोल्यूट 0 म्हणजे काय, तर ही स्केल सुरू होताना 0 पासून सुरू होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. जसे की ते एक्झाम्पल मध्ये मी असं मेन्शन करेल की डिस्टन्स किंवा एज जेव्हा आपण मोजतो
ते एज किंवा ते डिस्टन्स आपण 0 पासून सुरू करतो. असं करण्याचा मेन बेनिफिट इथं आहे की आपण इथं दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे बघा, घरात दोन भाऊ आहेत, दिग्विजय आणि क्षितिज. मग एक स्केल काढली जी की 0 पासून सुरू होईल आणि तिथं क्षितिजचं वय पहिल्यांदा नोट डाऊन केलं जे काही कमी असेल, आणि नंतर माझं वय थोडंसं नोट डाऊन केलं. तर असा हा इथं फरक करता येतो. हा रेशो स्केलचा बेनिफिट आहे. इथं मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की वरतून खाली येताना आपल्याला खालच्या स्केलमध्ये वरच्या स्केलच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टीज इन्क्लूड करायच्यात. हे तुम्ही लक्षात ठेवा. जसं की आपण वयाच्या एक्झाम्पल मध्येच पाहू शकतो की त्या स्केलवर माझं आणि क्षितिजचं वय पॉइंट आउट केलेलं आहे, पण आम्हाला एक लेबलिंग पण दिलेलं आहे, म्हणजे नॉमिनल स्केलचा पण यूज केलेला आहे. इथं ऑर्डर पण दिलेली आहे, म्हणजे क्षितिजचं वय 0 पासून जवळ आणि माझं वय लांब असं डिनोट केलंय, म्हणजे ऑर्डिनल स्केलचा पण इथं वापर केलाय. त्या वयाच्या स्केलवर प्रत्येक दोन गोष्टीमधलं अंतर हे 1 वर्ष आहे, म्हणून इथं इंटरवल स्केलचा म्हणजेच इक्वल इंटरवलचा वापर केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी तिथं 0 इन्क्लूड आहे, म्हणून इथं रेशो स्केलचा सुद्धा वापर केला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे बघा, जेव्हा मी इंटरवल स्केल वापरतो तेव्हा ह्या वरच्या दोन्ही स्केल इन्क्लूड होतात. जेव्हा मी रेशो स्केल वापरतो तेव्हा ह्या तिन्ही स्केल इन्क्लूड होतात. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या. प्रत्येक स्केलची एक वेगळी प्रॉपर्टी आहे आणि नावातच ती हिंट दडलेली आहे. इथं तुम्ही फोकस करा. जसे की नॉमिनल मध्ये नाव देतात, नेम देणे म्हणजे नॉमिनल. ऑर्डिनल म्हणजे ऑर्डर देणे, वरतून खाली किंवा खालतून वरती अशी ऑर्डर. इंटरवल स्केल मध्ये इक्वल इंटरवल असतात आणि रेशो स्केल मध्ये ॲब्सोल्यूट 0 असतो. या गोष्टी नक्कीच तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील असं मी गृहीत धरतो. आणि इथं आणखीन एक गोष्ट मी पॉइंट आउट करतो की पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. वरच्या 2 स्केल ह्या पॅरामेट्रिक स्केल आहेत आणि खालच्या 2 ह्या नॉन पॅरामेट्रिक आहेत. तर नक्की त्याचा मिनिंग काय? तर पॅरामेट्रिक स्केल मध्ये काहीतरी एक व्हेरिएबल असतं. जसं की वयाच्या स्केलमध्ये वय हे व्हेरिएबल आहे, टाइमच्या स्केलमध्ये पर्टिक्युलर सेकंद किंवा मिनिट हे व्हेरिएबल आहे. तर खालच्या 2 स्केल ह्या पॅरामेट्रिक स्केल आहेत, जिथे की काही व्हेरिएबल किंवा पॅरामीटर असतं ज्यावरून की आपल्याला जजमेंट करायला सोपं जातं. आणि वरच्या 2 स्केल ह्या नॉन पॅरामेट्रिक आहेत, जिथे की कोणतेही व्हेरिएबल नाही. एका स्केलमध्ये फक्त आपण नाव देतो आणि दुसऱ्या स्केलमध्ये नाव देऊन आपण त्यांना ऑर्डर प्रमाणे अरेंज करतो. तिथं व्हेरिएबल असं काहीही नाही, तिथं व्हेरिएबलचा यूज होत नाही, म्हणून त्यांना नॉन पॅरामेट्रिक स्केल्स असं म्हटलं जातं. या स्लाइडमध्ये आपल्याला रिसर्चचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजेत. ते कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम मध्ये आले तर नाहीत, पण काय सांगता येते ह्यावेळेस येतील. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की रिसर्चचा अभ्यास हा इंग्लिश मधून करा, जेणेकरून की गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा सिंपल होतील आणि त्या लॉंग टर्म पर्यंत तुम्हाला लक्षातही राहतील. चला मग कॅरेक्टरिस्टिक्स व्यवस्थित लक्षात घेऊया. रिसर्च हा एम्पेरिकल असतो. एम्पेरिकलला काय म्हणतात बघा, अनुभवावर आधारित असतो. एम्पेरिकल म्हणजे रिलायबल असतो, ज्याच्यावर की आपण विश्वास ठेवू शकतो. रिसर्च पेपर आपण काढतो, त्या रिसर्च पेपर मध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या खऱ्याच असतील असं गृहीत धरून आपण आपला रिसर्च पुढे करतो, म्हणून रिसर्च हा रिलायबल आहे. नंतर तो व्हॅलिड आहे. ऑफकोर्स तुम्ही कोणताही रिसर्च करताना व्हॅलिड असंच करावा लागतो, तुमच्या नियमांच्या चौकटीत बसलेलाच म्हणजेच व्हॅलिड असा पाहिजे. रिसर्च हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ आहे. याचा मिनिंग काय? तर बघा, एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीला आपलं मत इन्क्लूड करून आपण ड्रॅग करू शकत नाही. जी गोष्ट ट्रू आहे, जे प्रिन्सिपल आहे ते जशाला तसं आपण यूज करतो, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? त्याच्यात थोडासा आपला फ्लेवर टाकून यूज करणे म्हणजेच सब्जेक्टिव्ह. त्यानंतर पुढे पहा, रिसर्च हा अनालिटिक आहे. अनालिटिक म्हणजेच विश्लेषणात्मक आहे. रिसर्चचं विश्लेषण आपल्याला व्यवस्थित समजून घेण्याची गरज असते. पुढची प्रॉपर्टी आहे रिसर्च इज नॉट पॅसिव्ह. आता नॉट पॅसिव्ह म्हणजे काय हे त्यालाच कळेल ज्यानं की रिसर्चचा खूप डीपली अभ्यास केलेला आहे. मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच ऐकायला आवडेल की नॉट पॅसिव्ह वर तुमचं काय मत आहे, तिथं मी तुम्हाला रिप्लाय करतो. लास्टची प्रॉपर्टी आहे रिसर्च इज अ सिस्टमॅटिक. म्हणजेच रिसर्च हा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्या पर्टिक्युलर स्टेप्स आहेत, त्या स्टेप वाईज तुम्ही रिसर्च केला पाहिजे, जेणेकरून की त्याची व्हॅलिडिटी सुद्धा वाढेल. हे तुम्ही लक्षात घ्या. रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स असं तुम्ही सर्च केलं तर भरपूर असे कॅरेक्टरिस्टिक्स मिळतील, पण हे त्यापैकी काही सिलेक्टेड पण महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, तर या स्लाइड मध्ये थोडंसं आपल्याला मॅथ्स लर्न करायचंय आणि इथं आपण मीन, मेडियन, मोड या 3 गोष्टी समजून घेणार आहोत. मी त्यासाठी थोडासा स्क्रीनशॉटचा पण सहारा घेईल, ते पण तुम्ही पॉज करून व्यवस्थित पहा, जेणेकरून की ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होतील. मग पहा आता इथं नेमकं काय आहे, तर मोड इक्वल टू 3 मेडियन मायनस 2 मीन. हा फॉर्म्युला तुम्ही नीट लक्षात ठेवा, कारण 2-3 वेळा हा फॉर्म्युला विचारला गेलेला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. मीन, मेडियन, मोड या 3 पैकी 2 क्वांटिटी तुम्हाला दिल्या जातात
आणि तिसरी क्वांटिटी तुम्हाला विचारली जाते, तर या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही ती इझिली काढू शकता. म्हणून हा फॉर्म्युला तुम्ही पाठच करा असं मी म्हणतो. आता इथं आपण एक एक गोष्ट व्यवस्थित समजून घेऊ. या तिघांपैकी सगळ्यात आपल्याला फॅमिलियर असणारी गोष्ट म्हणजे मीन. मीन म्हणजे काय, तर ऍव्हरेज. मग आता ऍव्हरेज काढायचं कसं हे तुम्हाला माहितीच असेल. सगळ्या क्वांटिटीची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. आणि ज्यांनी मराठी मीडियमचे आहेत त्यांनी घाबरू नका, मीनला मध्य असं म्हणतात. तुम्ही भरपूर वेळा ते यूज केलं असेल. पुढची गोष्ट आहे मीडियन. मीडियनला मराठीमध्ये मध्यगा म्हणतात. आता मध्यगावर जरा थोडासा जास्त वेळा प्रश्न आलेला आहे, कारण इथं समजून घ्यायची गरज पडते आपल्याला. मध्यगा म्हणजेच सेंट्रल टेंडन्सी, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 50th मीडियन इज इक्वल टू 50 पर्सेंटाईल. पर्सेंटाईल मध्ये आपण आता नवीन पद्धतीमध्ये मार्क मोजतो. जेईचे मार्क सुद्धा पर्सेंटाईल मध्ये येतात. तर लक्षात ठेवा 50 पर्सेंटाईल म्हणजेच 50वी मीडियन असं आहे. आता इथे मीडियन कशी काढायची, तर सर्वात पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन अरेंज करावे लागतात आणि त्यामध्ये मिडल व्हॅल्यू म्हणजे मीडियन असते आपली. आता इथे मी स्क्रीनशॉट टाकतोच. त्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसतंय की 5 व्हॅल्यू आहेत. त्यांना पहिल्यांदा आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमानं पहिल्यांदा लावलं आणि त्यातली मिडलची व्हॅल्यू, आता 5 पैकी मिडलची व्हॅल्यू म्हणजे तिसरी व्हॅल्यू, तर तिसरी व्हॅल्यू म्हणजेच आपलं मीडियन आहे. इतकं ते सिंपल प्रकरण आहे. आणि त्यानंतर शेवटची कॉन्सेप्ट म्हणजे मोड. मोडला आपण बहुलक म्हणतो. आता बहुलक म्हणजे काय, तर हाऊ मेनी टाइम्स द व्हॅल्यू ऑकर्स. म्हणजे समजा आता आपण एखाद्या टेबलची लांबी मोजतोय आणि आपण 3 अटेम्प्ट केले. पहिल्यांदा 5 लांबी आली, त्यानंतर 4.5 आली आणि नंतर अजून एका वेळा 5 आली. तर ह्या 3 असलेल्या ऑब्झर्वेशन मध्ये 5 व्हॅल्यू 2दा आले आणि तेच व्हॅल्यू म्हणजे आपलं मोड असणार आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. इथे एक स्क्रीनशॉट टाकलेलाच आहे. त्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसतच असेल की मागच्याच एक्झाम्पल मधल्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यू पैकी रिपीट व्हॅल्यू जी झालेली आहे किंवा जी व्हॅल्यू जास्त वेळा रिपीट झालेली आहे ती आपण मोड म्हणून यूज करतो. इतक्या अशा सिंपल ह्या कॉन्सेप्ट आहेत. मला असं वाटतंय की जास्त डीप मध्ये आपल्याला जायची गरज नाही. त्या व्हॅल्यू कशा काढल्या पाहिजेत हे एकदा समजून घ्या आणि ह्या फॉर्म्युल्यावर परत एकदा क्वेश्चन येऊ शकतो असं मला तुम्हाला नमूद करायचंय. जसं की माझ्या व्हिडिओमध्ये अगदी इझी गोईंग मध्ये मी बोलतो, तसंच तुम्ही टेन्शन फ्री इझी गोईंग असा अभ्यास करा आणि राहिलेल्या दिवसाचा उपयोग करून घ्या. गुड लक एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.